देवरुख पासून 5 किलोमीटरच्या अंतरावर माळवाशी या ठिकाणी असलेला सूर्यास्त पॉइंट तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही सर्व त्या सूर्यास्त पॉइंटच्या दिशेने निघालो। निसर्गाचा आनंद घेत विशिष्ट प्रकारची झाडे झुडपे आणि गाडीतून दिसणारा सूर्यास्ताचा नजारा काही अप्रतिमच होता। नमस्कार मित्रांनो, मी अमित सिंगले पुन्हा तुमचे एकदा स्वागत करतो गावाकडच्या आठवणी या मराठी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, खरं तर आम्ही ही देवनगरी एक्सप्लोर करतोय आणि आता संध्याकाळचा टाईम आहे आणि संध्याकाळच्या टायमिंगला आम्ही आता एका ठिकाणी येऊन पोचलो आहे, सनसेट पॉईंट। असे ठिकठिकाणी जसं की इको पॉईंट, वेगवेगळे पॉईंट असतात, मंकी पॉईंट, असे बरेच पॉईंट आहेत। तर आम्ही आता सनसेट पॉईंटला आलो आहे आणि देवरुख शहरापासून एक 5 किलोमीटर अंतरावर ह्या सनसेट पॉईंट आहे आणि हा सनसेट पॉईंट आपला विकसित केला आहे निखिल सरांनी। खऱ्या अर्थाने मित्रांनो बघायला गेलं ना तर हा आता एक पर्यटन विकासाच्या दृष्टीने खूप अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। आणि आता आपण मित्रांनो जाऊया त्या टाकीवरती आणि टाकीवरून सूर्य मावळतोय, सूर्यास्त होतोय आणि तो सूर्यास्त टिपण्याचा प्रयत्न करूया। बघूया कशा पद्धतीने आपल्याला टाकीवरती जाऊन व्ह्यू वगैरे भेटतोय। मित्रांनो, आपण अशी बरीच ठिकाणे फिरतो वेगवेगळे नजारे बघण्यासाठी, परंतु आपल्याला असे काही हिडन प्लेस माहिती नाहीत आणि त्या हिडन प्लेस आम्ही तुम्हाला या आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि ह्याच्या पुढे सुद्धा करू। तर मित्रांनो, पाठीमागे जर तुम्ही बघितलं तर हे ॲमेझॉन बावनदी नदी आणि पाठीमागे पूर्ण जंगल आहे, फॉरेस्ट आहे आणि हिरवीगार नटलेल्या शालूने हे सर्व पर्वतरांग आहेत आणि या सह्याद्रीच्या कुशीत हा होणारा सूर्यास्त पाठीमागे छान पद्धतीने मित्रांनो सर्व एकूणच वातावरण आहे, शांतता आहे आणि आम्ही सर्व मित्र सर आपले निखिल सर सुद्धा सर्व हा सूर्यास्ताचा जो काही व्ह्यू आहे तो एन्जॉय करतो। बघता या सह्याद्रीच्या पर्वतरांगा, माझ्या गावातून सुद्धा सह्याद्रीच्या अनेक पर्वतरांगा दिसतात आणि ऑलमोस्ट जिथपर्यंत आपली नजर जाईल तिकडे फक्त आपल्या पर्वतरांगा आणि पर्वतरांगा दिसतात। समोर मित्रांनो तुम्हाला दिसते आपल्या वाडीतील किंवा गावातील म्हणते हे घर आहे आणि त्या घरातील संध्याकाळचा चुलीवर जी काय आग पेटी त्यातून निघणारा धूर आहे आपली गावाकडची संध्याकाळ आणि एकूणच खूप माहोल भारी झाला आहे तुम्ही जर बघितलं तर। आणि इकडे खाली बावनदी नदी आहे। मित्रांनो, आपण हा निखिल दादा आहे तर त्याने हा सनसेट पॉईंट शोधून काढलाय। खऱ्या अर्थाने त्याच्या नजरेस आलं की आपण इथून सनसेट पॉईंट डेव्हलप वगैरे करू शकतो। तर आपला निखिल दादाला विचारलं कशा पद्धतीने हा त्याने सनसेट पॉईंट बघितला आणि त्याला कशी कल्पना सुटली की आपण हा सनसेट पॉईंट विकसित वगैरे करू शकतो। थँक्यू सॉरी सांगतो। माझे काही मित्र इथं करंडेवाडी, भास्करवाडी असे राहतात, तर माझं इकडे कायम येणं जाणं व्हायचं, पण ह्या टाकीवरती आल्याशिवाय मी कधी ह्या भागातली सैरच केली नाही। एक दिवस संध्याकाळचा आलेला असताना मी या टाकीवरती सूर्यास्त बघितला। त्या दिवसापासून माझ्या डोक्यात हा सनसेट पॉईंट मी काय बनवला नाही किंवा मी काय नाही, सूर्य रोज उगवतो रोज मावळतो, फक्त मी तो ह्या ठिकाणावरून बघितला। अच्छा, तेव्हापासून मला हा सनसेट पॉईंट करायचा म्हणून एक पहिल्यापासून डोक्यात होतं आणि आता देवरुख प्रोजेक्ट आल्यावर आपोआप मला एक सनसेट पॉईंट म्हणून संकल्पना संकल्पना त्या ऍड झाली। आणि मित्रांनो, छानपैकी असं जबरदस्त व्ह्यू होतोय। तर निखिल दादानी भारी संकल्पना आहे। तर निखिल दादा आपल्याला मित्रांनो दिवसभर फिरवतोय आणि दिवसभर आपल्याला गाईड वगैरे करतोय। तर निखिल दादा तुझं मनापासून धन्यवाद। आधी मित्रांनो, आता तुम्ही म्हणत दादा कसं म्हणतोय, आता जरा जास्त ओळख झाले। सकाळी सर म्हणत होतं ना, सकाळी सर म्हणत होतं, आता दादा म्हणतोय। आणि पाठीमागे इकडे गावाकडची संध्याकाळ 3
तिन्सान जे आमच्याकडे एक लोकल शब्द आहे, तर तिन्सांच्या आपली गावाकडली असं वाटतं. शिमग्यामध्ये जशी भाजावल्या वगैरे सुरुवात होते आणि मग शेतीच्या कामाला जशी सुरुवात होते आणि भाजावल्याचा जो काही धूर आकाशाच्या दिशेने असतो, तर तशा पद्धतीने एकूणच माळवला आहे. तिकडे पण सर्व धूर वगैरे दिसतो, वाडी वगैरे आहे तिकडं. तर मित्रांनो तुम्हाला अजून एक गोष्ट मी दाखवू इच्छितो. इकडे बघा, मी तर 10 गावं दाखवतो. तर मित्रांनो हा इकडे जो डोंगर दिसतोय, हा बघा, हा एक मोरडे दिसतं, कणकडे दिसतं. हा बघा, हा मित्रांनो डोंगर आहे. तुम्हाला एकदम खूप लाईटली दिसत असेल, एकदम पाठीमागचा डोंगर तो माचाळ आहे. आणि एकूणच या ठिकाणाहून सर्व गावे वगैरे दिसतात आणि शांततेचं असं वातावरण आहे. तुम्ही एक ठिकाणी निसर्गाशी संलग्न होऊ शकता, निसर्गाचा आनंद घेऊ शकता. आणि जर दादा निखिल दादा या ठिकाणी यायचं असेल तर कसं येऊ शकतो? इथं आपण देवरुख स्टँडवरून रिक्षा पकडून येऊ शकतो. आणि देवरुख, माळवाशी, वास्करवाडी इथं हा पॉइंट आहे. आणि देवरुख पासून किती किलोमीटर आहे? 5 किलोमीटर. 5 किलोमीटर. आणि 5 किलोमीटर तुम्ही चालत जवळच एक शिखर मंदिरचा पण पॉइंट आहे आणि ते सुद्धा तुम्ही मंदिर एक्सप्लोर करू शकता आणि चालत सुद्धा येऊ शकता. आणि जो सूर्यास्ताचा व्ह्यू आहे तो एन्जॉय करू शकता. निसर्गाची जी काय निरनिराळ्या हिरवळ पद्धतीने नटलेली वनराई आहे, त्या वनराईचा सुद्धा आनंद तुम्ही घेऊ शकता. उघड्या डोळ्यांनी बघण्यात जे काही समाधान आहे ते या कॅमेऱ्याच्या किंवा व्हिडिओच्या माध्यमातून मिळत नाही. परंतु मित्रांनो, ज्यांना शक्य होत नाही की गावी येणं, तर तुमच्यासाठी असंच आम्ही छान छान व्हिडिओ बनवत राहू ह्याच्या पुढे सुद्धा. आताच आमचा संदेश दादासोबत सुद्धा कॉन्टॅक्ट झाला. संदेश दादानी सरांना फोन केला होता आणि सर बोलत होते, त्याच्यानंतर मी सुद्धा बोललो. तर दादा, तुझ्याशी बोलून सुद्धा खूप छान वाटलं. आणि मित्रांनो, आम्ही हा एक सनसेट पॉईंट कवर केला आणि आता सनसेट ऑलमोस्ट झाला आहे, संध्याकाळ होत आली. तर मित्रांनो, हा व्हिडिओ इथे स्टॉप करतो. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. देवरुखपासून मित्रांनो फक्त 5 किलोमीटरच्या अंतरावर हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी तुम्ही येऊ शकता आणि सनसेट पॉईंट एन्जॉय वगैरे करू शकता. खरंच खूप भारी आहे.